नमस्कार मित्रांनो, हॉरर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला जळगाव जिल्ह्यातील 2 भयानक सत्य अनुभव सांगणार आहे. काही घटना फक्त तेवढ्यापुरताच मर्यादित राहत नाहीत, त्या आपल्यासोबत अशा जुडतात की आयुष्यभर आपला पिच्छा सोडत नाहीत. या गोष्टीही तशाच आहेत. चला तर मग सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन अनुभव आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायला प्रोत्साहन मिळेल. अनुभव क्रमांक 1. ही गोष्ट जळगाव जिल्ह्यात घडलेली एक सत्य घटना आहे. त्यावेळी मी लहान होते. माझ्या मावशीची तब्येत अचानक खूप खराब झाली होती. मला सगळ्याच गोष्टी पूर्ण आठवत नाही, पण आईने मला आत्ता बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता. आई आणि मावशीला एकाच गावात लग्न लावून दिले होते. माझी मावशी सरला ही गावातील सर्वात मोठ्या जमीनदाराची पाटील कुटुंबाची सून होती. परिवार मोठा होता. कामाला गडी माणसं होती, पण सकाळी कोंबडा आरवायच्या आत ते संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत मावशीची कामं संपत नसत. मी लहान असताना मला आठवतंय, ती कायम स्वयंपाकघरात कधी भाकरी थापताना तर कधी चहा बनवताना दिसे. आणि वर घरात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची कमी नव्हती. तिच्या स्वतःच्या इच्छा आणि स्वप्न यासाठी विचार करायलाही तिला वेळ मिळायचा नाही. एक दिवशी संध्याकाळी सरूमावशी गच्चीवर कपडे आणायला गेली. त्या दिवशी जरा उशीरच झाला होता तिला. सूर्य जवळजवळ मावळलाच होता आणि तेव्हा तिचं लक्ष घराच्या मागे पसरलेल्या केळीच्या शेताकडे गेलं. मंद वाऱ्यात पाण्याची सळसळ ऐकू आली. ती बराच वेळ तशीच उभी राहिली. शेवटी ती अजून कशी खाली आली नाही म्हणून काका तिला बघायला वर गच्चीवर आले. ती गच्चीच्या काठाजवळ उभी होती आणि तिची नजर शेताकडे स्थिर होती. त्यांनी पाहिले की ती टक लावून त्या दिशेने पाहत आहे आणि तिचे डोळे विस्पारलेले होते. त्यांनी तिच्या मागे येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा ती किंचाळली आणि थरथर कापत होती. ते तिला खाली घेऊन आले, पण अजूनही ती शून्यात हरवल्यासारखी वाटत होती. एक शब्दही बोलत नव्हती. डोळे तसेच विस्पारलेले, एका अदृश्य बिंदूवर खिळलेले. सगळेजण तिच्याशी बोलत होते. काय झालं, का घाबरलीस एवढी? पण ती काहीच बोलली नाही. तिच्याच विचारांत अडकलेली वाटत होती. मावशीचं घर मोठं असल्याने बऱ्याचदा मी तिकडेच असायची. त्या रात्री पण मी मावशीच्याच घरी थांबले. मग दुसऱ्या दिवशी तो भयानक प्रकार सुरू झाला. ती बडबड करू लागली, पण तो तिचा आवाज वाटत नव्हता. एक कर्कश आवाज होता तो, भयंकर, अमानवी. ती मराठीतूनच बोलत होती, पण प्राचीन काळात वापरली जात होती ना तशी. त्यातले काही शब्द तर कोणालाच कळत नव्हते. ती वाटेल त्या शिव्या शाप देत होती. काहीतरी जमिनीबद्दल बोलत होती. रक्ताने परतफेड करावी लागेल वगैरे वगैरे. मग आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. डॉक्टरांनी तिला औषधं दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या आणि त्यांनी असे सांगितले की तिचा नर्व्हस ब्रेकडाऊन झाला आहे. कसला तरी स्ट्रेस, मानसिक ताण त्यांना आहे. त्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधी लिहून दिल्या. औषधांमुळे तिचे ते दुहेरी आवाजात बडबडणे बंद तर झाले होते, पण तिच्या तब्येतीत काही सुधार नव्हता. तिचं जेवण खूप कमी झालं होतं. झोपही क्वचितच. डोळे नेहमीच रक्ताळलेले दिसत आणि चेहरा फिक्कट पडलेला. आम्हाला त्यावेळी तिच्याजवळ जायला भीती वाटायची. लांबूनच आम्ही बघायचो. माझी आई आणि मावशीची सासू या काकांच्या मागे लागल्या होत्या की हिला बाहेरची बाधा झाली आहे.
आपण तिला एखाद्या बाबाला दाखवूया. पण त्यांचा काही असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी कधीच असल्या गोष्टींना घरात येऊ दिले नाही. पण एक वेळ अशी आली की त्यांचंसुद्धा मन थोडंसं डगमगलं. एक अशी गोष्ट घडली की घरातले सर्वजण हादरले. माझ्या मावशीला दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत ठेवलं होतं आणि ती अशक्त झाली होती, तर बेडच्या खाली काही उतरायची नाही. आणि तरीही तिला घरात घडणाऱ्या सर्व गोष्टी माहीत होत. दार ठोठावण्यापूर्वीच तिला माहीत व्हायचं की दारावर कोण आलंय. कोपऱ्यातल्या स्वयंपाकघरात जरी कोणी कुजबुजत असेल तिच्याबद्दल तर तिला माहीत व्हायचं. आणि सगळ्यात वाईट अवस्था म्हणजे कोणी पुजारी ब्राह्मण घरात येत असेल तर तेव्हा ती जोरजोराने ओरडायची, स्वतःला इजा करायचा प्रयत्न करायची, शिव्या द्यायची. अक्षरशः आम्हाला तिला बांधून ठेवावं लागायचं. एकदा आजीने गावातल्या मंदिरातील पुजाऱ्याला बोलवले होते. त्यांनी आत पाऊल टाकताच इकडे सरू मावशी ओरडू लागली, त्याले म्हणा चालला जाय, नाहीतर मी त्याले मारी टाकीन. म्हणजे ती म्हणायची की त्याला सांगा तू निघून जा इथून, नाहीतर मी तुझा जीव घेईल. आणि तिचा आवाज इतका भयानक असायचा की घरातल्या सर्वांचा थरकाप व्हायचा. तेव्हा पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितले की हिच्या अंगात तुमच्या पूर्वजांचा कुणाचा तरी आत्मा आहे. त्यांनी मावशीला लावायला मंदिरातली उदी दिली. आणखीही काही नानाविधी सांगितल्या. माझ्या काकांनीही ते सर्व केलं, पण त्यांनी गोळ्या औषधी बंद करू दिलं नाहीत. नंतर मावशीला थोडं बरं वाटू लागलं होतं. ती शांत झाली होती. पण पहिलेसारखं मनमोकळेपणानं ती कोणाशीच बोलायची नाही. शांत एकटीच बसलेली असायची. आई आणि आजी तिला जवळपासच्या सगळ्या मंदिरात घेऊन गेली. मावशी पूर्ण बरी झाली, पण तिला बरेच वर्ष लागली बरं व्हायला. मग आता हे सगळं फक्त एक मानसिक आजार होता की आणखी काही? पण ती जे दुहेरी आवाजात बोलायची आणि तिला सगळ्या गोष्टी माहीत व्हायच्या, ते काय होतं? अनुभव क्रमांक 2. ही घटना माझ्या खूप जवळच्या व्यक्तीसोबत घडलेली भयानक घटना आहे. त्यांची तब्येत खूप महिन्यापासून बरी नव्हती. त्यांना मानसिक आजार झाला होता की आणखी काही हे माहीत नाही. पण ती पूर्णपणे बरी झाल्यावर मी जेव्हा तिला भेटायला गेली आणि तेव्हा तिने जे मला काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. निर्मला, माझी मावस बहीण, जळगावला राहायची. छान सुरू होतं तिचं आयुष्य. नवऱ्याची सरकारी नोकरी होती आणि तिला 2 मुलं आहेत. निर्मलाचं लग्न तसं लवकरच झालं होतं. तिला कधी शिक्षणाची आवड नव्हती, म्हणून ती शाळेत देखील गेलेली नव्हती. थोडंफार लिहिता वाचता येत होतं तेवढंच. तिचा मोठा मुलगा 12वीत होता तेव्हाची ही घटना. एक दिवशी दाजी संध्याकाळी घरी आले तेव्हा त्यांना कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. त्यांना वाटले कुणी आले असेल निर्मलाला भेटायला. पण जेव्हा ते स्वयंपाकघरात गेले तर त्यांना धक्काच बसला. निर्मला एकटीच होती खोलीत आणि हिंदी भाषेत स्वतःशीच काहीतरी बडबडत होती. जल्दी करो, चावल पकाओ. दाजींनी तिला विचारले, निर्मला, काय ग, काय झालं? असं का स्वतःशीच बडबडते आणि तेही हिंदीतून? त्यांनी मस्करी करत तिला विचारलं. तिने दचकून मागे पाहिलं. ती तेव्हा गोंधळून गेल्यासारखी वाटत होती. बोलते? नाही, मी कुठं काय बोलते? पण तिच्या चेहऱ्यावर कसली तरी भीती स्पष्ट दिसत होती. तेव्हा त्यांना काही विशेष वाटलं नाही. ते कामावरून थकून आल्याने त्यांनी इतकं लक्षही दिलं नाही. पण त्या घटना आता वारंवार घडू लागल्या. निर्मला दिवसेंदिवस
जास्तच स्वतःशी बडबड करू लागली. स्वतःला सूचना द्यायची. कधी धुतलेली फरशी पुन्हा पुसायची, कधी पितळी भांडी घासायला काढायची आणि जोपर्यंत ती एकदम सोन्यासारखी चकाकत नाहीत तेव्हापर्यंत घासत बसायची. उठो उठो, पाणी भरो अशा सूचना देत कामाला लागायची. आणि तिचं आजूबाजूच्या बायकांसोबत बोलणंही कमी झालं होतं. कधी कोणी बाहेर बाजारात ओळखीचं जरी दिसलं तरी ती अनोळखी व्यक्ती असल्याप्रमाणे इग्नोर करायची. घरच्यांना तिची काळजी वाटू लागली होती. तिच्या मिस्टरांनी तिला मानसोपचार तज्ज्ञांना दाखवायचं ठरवलं. तपासणी दरम्यान डॉक्टर शकुंतला यांनी तिच्या विचारांबद्दल आणि भावनांबद्दल अगदी काळजीपूर्वक विचारपूस केली. तिच्या मनातलं काढून घेण्यासाठी आधी वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांनी तिला मनमोकळं केलं. मग निर्मला थोडी फ्री झाली आणि तिने डॉक्टरांशी बोलायला सुरुवात केली. डॉक्टर, ते नेहमीच माझ्या आजूबाजूला असतात, कानात कुजबुजल्याप्रमाणे ती म्हणाली. ते मला नेहमीच सांगतात काय करायचं काय नाही. सकाळी सुद्धा मला तेच उठवतात, तेव्हा मला जाग येते. आणि त्यांचं ऐकलं नाही ना तर ते रागावतात. एकदाच फक्त मी ऐकलं नव्हतं त्यांचं, तर त्यांनी माझा छोटा मुलगा यशला पाडून टाकलं होतं सायकलवरून. डॉक्टरांनी तिचं बोलणं ऐकून घेतलं आणि आणखी वेगवेगळ्या तपासण्या करून त्यांनी सांगितलं की तिला मानसिक आजार आहे, कदाचित स्किझोफ्रेनिया. त्यांनी सांगितले की योग्य उपचार केले तर त्या बऱ्या होतील. त्यासाठी औषधांबरोबर आपल्याला काही थेरपी सेशन घ्यावे लागतील. सुरुवातीचे आठवडे कठीण होते. निर्मलाने औषध घ्यायला विरोध केला. थेरपी सेशननंतर ती अगदी थकलेली मरगडलेली वाटायची. पण दाजींनी तिची खूप काळजी घेतली. हळूहळू तिचं स्वतःशीच बोलणं बंद झालं होतं. निदान वर तरी ती सगळ्यांना नॉर्मलच वाटत होती. त्या सर्व घटना सुरू असताना मी निर्मलाला बऱ्याचदा भेटायला येऊन गेली होती. पण ती बरी झाल्यावर खूप दिवसांनी मी तिला परवा भेटायला गेली. मला पाहून तिलाही आनंद झाला. तिने माझं स्वागत केलं आणि आम्ही दोघी गार्डनमध्ये गप्पा मारत बसलो. मग बोलता बोलता मी हळूच तिच्या आजाराचा विषय काढला. तिला आता बरे वाटत आहे की नाही अशी चौकशी केली. आजाराचा विषय काढताच तिचं स्मितहास्य मंदावलं आणि चोरट्या नजरेनं तिनं इकडे तिकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, तुला माहिती आहे का, ती अजून इथेच आहेत, गेले नाहीत ते अजून. तिचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. म्हणजे तुला काय म्हणायचंय? ते लोक अजूनही बोलतात तुझ्याशी? ती पुन्हा तशीच चोरट्या नजरेनं आजूबाजूला पाहत म्हणाली, हो, पण पूर्वीसारखं मोठ्यानं नाही बोलत आता. ते माझ्या मनात बोलतात माझ्याशी. ते मला सांगतात की तुला औषधांची गरज नाही, डॉक्टर खोटं बोलतात तुझ्याशी, आम्ही आता कायमच तुझ्यासोबत राहणार आहोत. पण ते सगळे म्हणजे कोण आहेत ते नक्की? मी तिला विचारलं. माहीत नाही, 2 बायका आणि 1 माणूस आहे. त्या दिवशी मला समजले की निर्मलाची लढाई अजून संपलेली नाही. त्या दिवशी त्यांच्या घरातून बाहेर पडताना मात्र एक वेगळीच अनुभूती मला वाटत होती. हवेत जडपणा जाणवत होता आणि मनात एकच प्रश्न अजूनही घोळतोय, निर्मला खरंच औषधांनी बरी होईल का, की बाहेरील काही उपाय करायला हवा?